स्वानंद पाटील आपल्याला या आंदोलनाच्या संदर्भातील अधिकची माहिती देत आहेत। स्वानंद, पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पाण्याच्या टाकीवर चढतायत, प्रशासनाकडून समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय, काय सध्याची घडामोड आहे? नक्कीच ऋतुजा, आपण बघितलं तर आधी हे आंदोलन जे मोबाईल टावर होणार होतं आणि त्या मोबाईल टावरचे जे 3 मोबाईल टावर आहेत त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र जी जिल्हा परिषद शाळा आहे मस्ताजोग मधली आणि याच शाळेच्या बाजूला 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि या पाण्याच्या टाकीवर हे आंदोलन सुरू केलं गेलं। मात्र पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते धनंजय देशमुख आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यांनी इथं आंदोलन सुरू केलं आणि आता साधारण 1 तास होतोय। तर आता चेतना तिडके जे आहेत अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक हे आता आंदोलकांची समजूत करण्यासाठी टाकीवर त्या ठिकाणी वर उभा टाकलेले आहेत आणि ते आता आंदोलकांची समजूत काढली असं दिसतंय। आणि त्याचबरोबर खाली जे आहेत ते मनोज जरांगे पाटील हे आहेत, यांनी देखील देशमुख यांना फोन लावला होता की तुम्ही हे आंदोलन बंद करा आणि खाली उतरा। त्यांना त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि जे उरलेले गावकरी आहेत ते पहिला खाली बसून आंदोलन करतायत, तर जे युवक वर्ग आहे ते पाण्याच्या टाकीवर चढलेले दिसून येत आहे। ऋतुजा, स्वानंद, जरांगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे, आंदोलन मागे घेण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली आहे। त्याच विनंतीला धनंजय देशमुख यांनी काही प्रतिसाद दिलेला आहे का, याची काही माहिती मिळते? त्यांनी फोनवर बोलले होते आणि म्हणजे समोरून नेमकं काय बोलले हे समजलेलं नाहीये। मात्र आता जे अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या देखील इथे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील विनंती केली। आता नेमकं यावर धनंजय देशमुख हे काय प्रतिसाद देतात हे आपण पाहिलं पाहिजे। ऋतुजा, स्वानंद, इतरही गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत, संपूर्ण देशमुख कुटुंब या ठिकाणी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांचा या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा आहे का? त्यांचं या घडीला काय म्हणणं? बिलकुल, हा इथे जे जमलेले लोक त्या सगळ्यांचाच या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की जे खंडणीतले आरोपी आहेत कराड यांना हत्येच्या आरोपीत देखील आरोपी करण्यात यावं आणि त्याचबरोबर जे उज्ज्वल निकम सारखे वकील आहेत या वकिलांना हे प्रकरण देण्यात यावं आणि जे संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे ती माहिती देखील CIDने आणि संबंधित यंत्रणेने कुटुंबाला द्यावी अशी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलक आक्रमक झाले आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कृष्णा आंधळे हा जो आरोपी फरार आहे, हा आरोपी अद्यापही यंत्रणेला सापडलेला नाहीये आणि त्याला देखील पकडून त्याला हजर करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। ऋतुजा.